विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विचारसागर चतुर्थ तरंग, पान नंबर 105 189 पॅरेग्राफचं आपलं चिंतन सुरू आहे. बाहर के पदार्थ विषय वृत्ति और आभास दोनों का उपयोग है. 30 विषय अज्ञान आवृत्त घट का उदाहरण यह समाधान है. जैसे चेतन का स्वरूप से भिन्न सद असत में विलक्षण अज्ञान चेतन के आश्रित है. चेतनाच्या आश्रित अज्ञान आहे. पण या अज्ञानाचं लक्षण सद्विलक्षण अज्ञान असद्विलक्षण अज्ञान असं म्हटलं नाही. सद असत विलक्षण अज्ञान असं म्हटलंय. सद्विलक्षण म्हटलं की असत झालं आणि असत विलक्षण म्हटलं की सत झालं. इथं सत पण नाही ना असत पण नाही. सत असताहून विलक्षण त्याला वेदांतामध्ये प्रातिभाषिक म्हटलं. वेदांताची भूमिका आणि वारकरी परंपरेची भूमिका आपल्याला व्यवस्थितरित्या स्वीकारता आली पाहिजे आणि त्या भूमिकेतूनच आपण नेहमी चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये इथं अज्ञानाचं लक्षण मांडलं. चेतन का स्वरूप से भिन्न, स्वरूपाहून भिन्न, एरती एर म्हणजे इतर, भिन्न सद असत में विलक्षण अज्ञान. सत आणि असत विलक्षण अज्ञान चेतन के आश्रित है. ते काय आहे? चेतनाच्या आश्रित आहे. ता अज्ञान से, त्या अज्ञानामध्ये, त्या अज्ञानाने चेतन आवृत्त होवे. अज्ञानाने कोण आवृत्त होतं? चेतन. चेतन कधी आवृत्त होत असतं का? चेतन आवृत्त होणारा आहे का? उत्तर आहे नाही. पण तरी शास्त्रामध्ये वेदांतामध्ये हा विचार मांडला की चेतन आवृत्त करतं कोण? अज्ञान. पण इथं कोणतं चेतन आवृत्त करतं? जीवाला जे ऊर्जा देतं, जीवाला जे प्रकाशित करतं ते चेतन आवृत्त करतं. त्या चेतनाला आवृत्त केलं जातं. व्यापक चेतनाला आवृत्त केलं जात नाही. ते चेतन आवृत्त होतही नाही. त्याला ब्रह्म म्हणतो आपण. ब्रह्मचेतन हे आवृत्त होत नाही आणि त्याला आवृत्त केलं जात नाही. परंतु जीवाचं जे अधिष्ठान किंवा त्वमचं जो लक्षार्थ कुटस्थ, त्वमचा वाच्यार्थ जीव आणि त्वमचा शब्दार्थ तू, तू जीव आणि कुटस्थ असे 3 अर्थ आहेत. यात लक्षार्थ काय आहे? कुटस्थ आहे. या कुटस्थाला आवृत्त केलं जातं. आता यात पुन्हा बारकावा. या तरी चेतनाला आवृत्त केलं जातं का? या चेतनालाही आवृत्त केलं जात नाही. जीवाच्या चेतनाच्या मध्ये पडदा आहे. चेतनाला आवृत्त केलं नाही. चेतनाकडं जाताना मध्ये अडथळा आहे. पण तो अडथळा मांडताना आवृत्त करणं या भूमिकेतून वाक्यप्रयोग मांडला जातो. मुळात चेतनाला आवृत्तच केलं जात नाही. सूर्याला झाकलं जात नाही. सूर्य कशानंच झाकला जात नाही. पण म्हणतो आपण सूर्यच उगवला नाही 2 दिवस झाले. आभाळ आहे, ढग आहे, ढगामुळं सूर्य झाकला. सूर्य झाकतो का? नाही. आपल्यामध्ये आणि सूर्यामध्ये अडथळा आला. सूर्यापासून कितीतरी लांब ढग आहेत. सूर्याला जाऊन जवळ जाऊन झाकतात असं नव्हे. ढग हे आपल्यामध्ये म्हणजे आपण आणि सूर्य याच्यामध्ये आहेत. म्हणून आपल्याला सूर्यदर्शन होत नाही.
पावसाळ्यामध्ये म्हणतात 2 दिवस झालं सूर्यदर्शनच नाही. का नाही? सूर्याला झाकलं. सूर्य झाकला जातो का? सूर्य झाकला जात नाही. तसा चेतन झाकला जात नाही, पण त्याला आवृत्त केलं. बघा इथं काय आहे, अज्ञान से चेतन आवृत्त हुए है. अज्ञानाने चेतन आवृत्त होतं. तैसे घटके स्वरूप से भिन्न. अज्ञान घटाच्या स्वरूपापासून भिन्न. अज्ञान यद्यपि घटके आश्रित नहीं है, घटाच्या आश्रयानं नाही, तथापि अज्ञानने घटाधिक स्वरूप से प्रकाश रहित जड है. घटाधिक हे सगळे कसे आहेत? प्रकाश रहित आहेत. म्हणजे ते काय आहेत? जड आहेत. हे सगळे काय आहेत? जड आहेत. प्रकाश रहित जड स्वरूप रचे है, याते सदा ही अंध के समान आवृत्त है. ते नेहमीच आवृत्त आहेत. त्याला वेगळं आवृत्त करावं लागत नाही. ते जड आहे. जो पदार्थ जड असतो तो आवृत्तच आहे. तो काय आहे? आवृत्त आहे. यामध्ये जड पदार्थ आवृत्त आहे, तसा चेतन सुद्धा आवृत्त सांगितला. सो आवृत्त स्वभाव, आवृत्त करणं, आवरण करणं हा स्वभाव कोणाचा आहे? तर तो अज्ञानाचा आहे. त्या स्वभावाला नाव आलं आवरण. अज्ञानाचा स्वभाव आहे तो. आणि म्हणून अज्ञानाच्या 5 अंशात्मक लक्षणा मांडताना, 5 अंश मांडताना एक आवरण सांगितलं. एक आवरण सांगितलं. आवरण म्हणजे कोण? अज्ञान. पण आवरण म्हणजे परिपूर्ण अज्ञान नव्हे. अज्ञानाचं ते एक अंग आहे, किंवा अज्ञानाची ती एक लक्षण आहे. अज्ञानाचा एक अवच्छेद आहे. अज्ञानाच्या व्याख्येतला एक भाग आहे. काय? आवरण. आवरण म्हणजे अज्ञान नव्हे, पण अज्ञान आवरण करतं. कळलं का? बघा पुन्हा सांगू का? आवरण म्हणजे अज्ञान नाही असं मी का म्हटलं? आवरण म्हणजे परिपूर्ण अज्ञान नाही, अंशात्मक अज्ञान आहे. कारण अज्ञानाचं कार्य आवरण आहे. अज्ञान आवृत्त करतं, त्या प्रक्रियेला आवरण म्हणतात. अज्ञान काय करतं? आवृत्त करतं. पण जड पदार्थाला स्वरूपानंच आवृत्त आहे. त्याला आणखीन वेगळं आवृत्त करायची गरज नाही, म्हणून त्याला जड म्हणतात. आता यातून एक जडपणाची व्याख्या आली. आपण विचार चंद्रोदयात काय व्याख्या बघितली आहे? अपन आपको न जाने और को न जाने सो जड है. याला काय म्हणतात? जड. ही विचार चंद्रोदयातली व्याख्या. पण इथं आता व्याख्या काय करायची? जे स्वरूपता आवृत्त आहे त्याला जड म्हणतात. जे स्वरूपानं आवृत्त आहे, स्वरूपानं काय आहे? आवृत्त आहे, त्याला काय म्हणायचं? जड म्हणावं. चला. सो आवृत्त स्वभाव घटाधिकन का अज्ञान ने किया है. आता घटाधिकांच्याकडं म्हणजे जड पदार्थाकडं आवृत्त, आवरण हे स्वभावत आहे. हे कुणी केलं? अज्ञानानंच केलं. अज्ञानाचंच ते कार्य आहे, परिणाम आहे. सो आवृत्त स्वभाव घटाधिकन का अज्ञान ने किया है. काहे ते? तमोगुण प्रधान अज्ञान से. आता विचार चंद्रोदय दुसरी कला, त्यातला पहिला प्रश्न. त्यात तमप्रधान प्रकृती सांगितली. प्रकृती काय आहे? तमप्रधान आहे. इथं तमप्रधान अज्ञान सांगितलं. काय सांगितलंय? तमप्रधान अज्ञान.
अज्ञान हे तमप्रधानच असतं का तमप्रधान सांगितलं? तमप्रधान असतं. मग अज्ञान तमप्रधान आहे तर सत्वगुणाची उत्पत्ती कुठून आहे? सत्वगुण कुठून निर्माण झाला? 3 गुण कुठून निर्माण झाले? हा, अनादि कल्पित तादात्म्य संबंध अनादि कल्पित प्रकृतीचा आला. प्रकृतीपासून म्हणजेच अज्ञानापासून 3 गुण निर्माण झाले. 3 गुण कुठून निर्माण झाले? अज्ञानापासून निर्माण झाले. अज्ञानापासून तमोगुण, रजोगुण का सत्वगुण सुद्धा? सत्वगुण सुद्धा. आता कालच्या कीर्तनामध्ये रात्री मी एक वेगळी शंका मांडली. देवाला अवताराला आल्यानंतर आपण सगुण झाला म्हणतो. मुळात देव कसा आहे? निर्गुण आहे. निर्गुण असलेला सगुण झाला. सगुण म्हणजे काय? गुणात आला. मग गुणामध्ये आला तो फक्त सत्वगुणात आला का रजोगुण तमोगुण सुद्धा? सगुण शब्दाचा अर्थ सत्वगुण असा का सगुण म्हणजे सगळे गुण? सगुण शब्दाचा अर्थ काय? सगुण हा सगळे गुण असा का सत्वगुण असा? बरं ठीक आहे, चला सर्वांच्या म्हणण्यानुसार आपण सत्वगुण म्हणू. पण हा सत्वगुण कुणापासून आहे? मग अज्ञानापासून देवाचा अवतार असतो का? अज्ञानापासून देवाचा अवतार असतो का? नाही. मग रूप पाहता लोचनी किंवा आवडे हे रूप. रूप हा पंचविषयातला काय आहे? एक विषय. पंचविषयाची उत्पत्ती कशी? पंचमहाभूताच्या तमोगुणापासून. पंचमहाभूताच्या तमोगुणापासून पंचविषय आहेत. त्यामध्ये तेजाच्या तमोगुणापासून रूप आहे. मग तेजाच्या तमोगुणापासून निर्माण झालेले रूप पाहून सुख मिळेल का? रूप कुणापासून निर्माण झालं? तेजाच्या तमोगुणापासून. आकाशाच्या तमोगुणापासून शब्द आहे. वायूच्या तमोगुणापासून स्पर्श आहे. तेजाच्या तमोगुणापासून रूप आहे. तमोगुणापासून निर्माण झालेला रूप हा विषय आहे. बंधाला कारण आहे का मुक्तीला कारण आहे? मग बंधाला कारण आहे तर विद्यते हृदय ग्रंथी कसं म्हटलं? दर्शनाने ग्रंथीचं वेदन कसं शक्य आहे? म्हणजेच इथं आपल्या रूपाला कारण तेजाचा तमोगुण आहे, पण भगवंताच्या रूपाला कारण कोण आहे? आता उत्तर येणार आहे सत्वगुण आहे. पण सत्वगुणच अज्ञानापासून आहे. मग गुणातीत आहे तर त्याला निर्गुण म्हणणार का सगुण म्हणणार आपण? निर्गुण म्हणायचं का सगुण म्हणायचं? हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण संतांनी सगुण शब्द ठेवलाय तो गुणासहित असा नव्हे, हा अर्थ करता आला पाहिजे. केवळ निर्गुणाच्या विरुद्ध सगुण असा अर्थ करतो आपण नेहमी. जे निर्गुण नाही ते सगुण किंवा जे गुणात आहे ते सगुण असा अर्थ अवताराला आलेल्या देवाच्या बाबतीत नाही. त्या सगुण शब्दाचा अर्थ लावता आला पाहिजे. मग तो काय आहे?
मग तो अर्थ काय आहे? तो सगुण शोधायचा आहे. मग आता यात आणखीन एक आले चिंतन सूक्ष्म म्हणून मांडतो. सगुणी भजता निर्गुणी पावलो, निर्गुणात गेलो असं नाथ महाराज सांगतात. सगुणाची उपासना केल्यानंतर अधिकार आला आणि गुरुकृपेतून ज्ञानद्वारा निर्गुणाला पोहोचलो. हे सगुण कोणतं? हे सगुण कोणतं? सगुणातून निर्गुणात जायचं आहे का निर्गुण प्राप्ती नंतर सगुणाची भक्ती करायची? ते सगुण कोणतं? का सगुण एकच आहे, वृत्ती भिन्न आहे? सगुण एकच आहे, वृत्ती भिन्न आहे का? मग हे सगुण काय? आता तुम्ही म्हणाल मग तुम्ही फक्त पूर्वपक्षच करताय. सगळ्याला चिंतन करता आलं पाहिजे म्हणून उत्तर देत नाही. आपण काय करायचंय? शोधायचंय. आपल्याला त्याचं चिंतन करत पुढं जायचंय. चला, आपण इथं काय करतोय? तमोगुण प्रधान अज्ञान से भूत की उत्पत्ती द्वारा घटाधिक उपजे है. बघा इथं काय आहे? तमोगुण प्रधान अज्ञानाने, भूतकी म्हणजे पंचभूतकी, पंचमहाभूतकी उत्पत्ती. पंचमहाभूताची उत्पत्ती कशी आहे? पंचमहाभूताची उत्पत्ती तमोगुणापासून. हा ठीक आहे. आपण याची उत्पत्ती कशी पाहतो? पृथ्वीची उत्पत्ती जलापासून, जलाची तेजापासून, तेजाची वायूपासून, वायूची आकाशाची कशापासून? आकाशाची उत्पत्ती आपण प्रकृतीपासून पाहतो. चला ठीक आहे. प्रकृतीपासून पंचमहाभूताची उत्पत्ती आहे म्हणजे अज्ञानापासून. तमोगुण प्रधान अज्ञान से पंचमहाभूत की उत्पत्ती द्वारा घटाधिक उपजे है. घट वगैरे उत्पन्न होते. सो तमोगुण आवरण स्वभावाला आहे. हा तमोगुण कसा आहे? आवरण स्वभावाला आहे. आता इथं प्रत्येक गुणाचा स्वभाव आहे. मग हा गुणाचा स्वभाव माणसाचा स्वभाव आहे का गुणाचा स्वभाव आहे? आपण म्हणतो त्याचा तो स्वभाव आहे. विचार वेगळे आणि स्वभाव वेगळा. आपल्याकडे विचार असावे का स्वभाव चांगला असावा? काय असावा? विचार असावे आणि स्वभाव सुद्धा चांगला असावा. चला, विचारी स्वभाव असावा का विचार चांगला असावा? विचारी स्वभाव असावा, बस संपला विषय. पण आपलं भिन्न आहे. विचार वेगळा आहे आणि स्वभाव वेगळा आहे. मग हा स्वभाव माणसाचा आहे का गुणाचा आहे? आणखीन सूक्ष्म विचारतो. स्वभाव गुणाचा आहे का प्रकृतीचा आहे? प्रकृतीचा आहे. तिखटपणा कोणाचा? मिरची. कडूपणा कोणाचा? कारलं. कारलं कसं असतं? खाल्ले का नाही कधी? कारल्याचा स्वभाव कडू आहे, मिरचीचा स्वभाव तिखट आहे. तसा प्रकृतीचा स्वभाव गुणातून व्यक्त होतो आणि तो माणसांचा स्वभाव होतो. मी नेहमी माझ्या कीर्तनात प्रवचनात सांगतो. काही जण म्हणतात माझा असा स्वभाव आहे. बदलावा. असा स्वभाव आहे म्हणजे काय? महिला मंडळ कारल्याला जवळ घेतात. तू कितीही कडू असला तरी भाजी करून खाऊ घालणार. त्या कारल्याला गोड करून खाऊ घालतात. बदलला का नाही स्वभाव? कारल्यानं स्वतः बदलला नाही, महिलांनी कारल्याचा स्वभाव बदलला. कारल्याने स्वतःचा स्वभाव बदलला नाही,
पण कारल्याचा स्वभाव महिलांनी बदलला आणि त्याला स्वयंपाकात आणलं. तसं आपण आपला स्वभाव सत्संगात गेल्यानंतर संत आपला स्वभाव बदलतात, पण सत्संगाच्या काळातच. बाहेर आलो की पुन्हा जैसे थे. कारलं कारलंच आहे, पुन्हा मिरची मिरचीच आहे, बदलत नाही. मग आपण एकतर स्वभाव बदलावा, नाहीतर कायम सत्संग करावा. काय करावं? दोनच गोष्टी आहेत. एकतर स्वभाव बदलावा, पण माणसं आपल्या पुढे आहेत. माझा असा स्वभाव आहे बरं का, सांगू नका. असा स्वभाव आहे, या मंडळींनी एकतर बदलावा, नाहीतर लोकांतात येऊ नये. समाजाला सांगतात ही मंडळी, मी माझ्यात बदल करत नसतो, तुम्ही बदल करा. मी माझा स्वभाव बदलत नाही. चला आपण तमोगुणाचा स्वभाव सांगायला बरं का. तमोगुण आवरण स्वभावाला आहे, याते घटाधिक प्रकाशरहित अंधही होवे. घटाधिक कसे आहेत? अंध आहे का? आवरण अगोदरचंच आहे. इस रीती से, अशा पद्धतीने अंधता रूप आवरण हे आवरण आहे. घटाधिकन में, घट वगैरे यांच्यामध्ये अज्ञानकृत स्वभाव सिद्ध है. या जड़ पदार्थात स्वभावता आवरण आहे. और घटाधिकन के अधिष्ठान चेतन आश्रित अज्ञान चेतन को आच्छादित करी के स्वभाव से आवृत्त घटाधिकन को भी आवृत्त करे है. आता अज्ञान काय करतं? दोघांनाही आवृत्त करतं. एक जडालाही आवृत्त करतं आणि चेतनालाही आवृत्त करतं. कारण आवृत्त करणं हा त्याचा नेहमीचा काय आहे? स्वभाव आहे. त्यामुळं ते सगळ्याला आवृत्त करतं. यद्यपि स्वभाव से आवृत्त पदार्थ के आवरण में प्रयोजन नहीं है. जे स्वभावानं आवृत्त आहेत त्याला आवरण करणं, जे स्वभावानं आवृत्त आहेत त्यांना आवृत्त करणं हे आवरणाचं प्रयोजन आहे का? जे कट्टर हिंदू आहेत त्यांना हिंदुत्ववाद सांगावा का? हिंदू धर्म सांगावा का? पण त्यांच्यासमोर का सांगितला जातो? त्यांची कट्टरता बिघडू नये हा एक भाग. आणि दुसरं, त्यांनी इतरांवर संस्कार करावे. त्यांनी काय करावं? इतरांवर संस्कार करावे. पण जे आवृत्तच आहे त्यांना पुन्हा आवृत्त करणं हे मुख्य प्रयोजन अज्ञानाचं नाही. तथापि आवरण करता पदार्थ प्रयोजन की अपेक्षा से विनाही निरावरण की न्यायी आवरण सहित में भी आवरण करे है, यह लोक में प्रसिद्ध है. आता ती आवृत्तच आहे, त्याला आवरण घालवायची वगैरे काही आवश्यकता? डेऱ्याला डेऱ्याचं आवरण घालवायचं आहे का? नाही, आवृत्त आहे. बरं, आवृत्त आहे आणि त्याला आवरण घालवायचं आहे, त्याला मोक्ष मिळवायचा आहे का? नाही. मग मोक्ष कोणाला मिळवायचा आहे? घटासारखा जड आहे त्या माणसाला मोक्ष मिळवायचा नाही, म्हणून तो मुक्तीसाठी मोक्षासाठी प्रयत्न करत नाही. आपण प्रयत्न करतो म्हणजे आपण त्याच्यापेक्षा काय? आपण त्याच्यापेक्षा बरे आहोत. ता अज्ञान से आवृत्त घट को व्याप्त जो हुए है. आता अज्ञानाने आवृत्त जी घट आहे, घटाला व्याप्त जे आवरण आहे, अंतःकरण की आभास सहित घटाकार वृत्ती तामे. वृत्ती भाग तो घट के आवरण को दूर करे है. आता वृत्ती ज्या आकाराला पोहोचली तिथं ते आवरणाचा भंग करते. वृत्ती में जो आभास भाग है सो घट का प्रकाश करे. आता आपल्या नेत्रातून वृत्ती बाहेर पडली, डेऱ्यापर्यंत गेली, डेऱ्याच्या आकाराची झाली. त्या वृत्तीनं
डेऱ्याच्या आकाराच्या झालेल्या वृत्तीतनं आवरणाला भंग केलं आणि वृत्तीतल्या चेतनानं डेऱ्याला प्रकाश टाकला. मग कळलं हा डेरा आहे. आवरण भंगाशिवाय ज्ञान नाही. आता हे कोणतं ज्ञान? का ज्ञानाशिवाय आवरण भंग नाही? चला ठीक आहे. आता इथं ज्ञान नाही या शब्दाचा अर्थ दर्शन नाही. डेऱ्याचं दर्शन कधी? आवरण भंग झाल्यानंतर. इस रीति से बाहर के पदार्थ विषय वृत्ती और आभास दोनों का उपयोग है. आता हे आपण वाचून काढलं, पण कळलेलं आहे असं समजून पुन्हा एकदा तो विचार मांडतो. लक्ष द्या. आपल्याला डेरा बघायचा आहे आणि तो डेरा पाहण्यासाठी आपली वृत्ती डेऱ्यापर्यंत गेली. वृत्ती गेल्यानंतर त्याची पहिली प्रक्रिया वृत्ती डेऱ्याच्या आकाराला प्राप्त होते. दुसरी प्रक्रिया वृत्ती ज्ञान आवरण भंग करतं. तिसरी प्रक्रिया वृत्तीतला चेतन त्या डेऱ्याचं दर्शन घडवतं. पण हे एका क्षणात घडतं म्हणून ती प्रक्रिया लक्षात येत नाही. पण ही प्रक्रिया मांडली वेदांतानं, शास्त्रानं आपल्याला प्रक्रिया सांगितली की ही कशी आहे प्रक्रिया. वृत्ती तिथं पोहोचते, आकाराची होते, आवरणभंग करते, मग घटाचं दर्शन होतं. असंच आत्मेच्या बाबतीत आहे. अंतर्मुख केलेली वृत्ती आत्म्यापर्यंत जाते, त्या आकाराची होते, आवरणभंग करते, दर्शन होतं. आत्मदर्शन म्हणतो त्याला आपण. आत्मदर्शनाने ब्रह्मदर्शन. ब्रह्मदर्शन पुन्हा वेगळं करायची गरज नाही. आत्मदर्शन झालं की ब्रह्मदर्शन होतं. मग ब्रह्मदर्शनासाठी वेगळं आवरण घालवावं लागतं का? आत्मदर्शन झालं, आवरणभंग झाला. आत्मदर्शनाच्या अगोदर जे आवरण गेलं त्याचं नाव काय? त्या आवरणाचं नाव काय? कोणता आवरणभंग होतो? बर. आत्मदर्शनाच्या वेळेला जे आवरणभंग होतं ते अभानापादक आवरण आहे. हा. सच्च दर्शनासाठी असत्वापादक आहे फक्त. कुठे? परोक्ष ब्रह्मज्ञानाने कोणतं आवरण जातं? असत्वापादक जातं. फक्त सच्चिदानंद रूप ब्रह्म है ऐसा जो जानना सो परोक्ष ब्रह्मज्ञान है. या परोक्ष ब्रह्मज्ञानाने असत्वापादक जातं. गेलं. आत्मदर्शन आहे का? नाही. आभानापादक ज्या क्षणाला जातं त्यावेळेला आत्मदर्शन आहे. आत्मदर्शनाच्या प्रसंगात आभानापादक गेलं. ब्रह्मदर्शनाला कोणतं आवरण घालवायचं? आत्मदर्शन झालं, आता ब्रह्मदर्शन करायचंय, कोणतं आवरण घालवावं लागतं? घालवावं लागत नाही, हे उत्तर आहे. आत्मदर्शन झालं की पुन्हा आवरणच नाही. त्यामुळं आत्मदर्शनाने ब्रह्मदर्शन होतं. वेगळं करण्याची गरज नाही. पण आत्मदर्शनापर्यंत वृत्तीत 2 भाग आहेत. त्यामध्ये वृत्तीतला एक भाग आवरण दूर करतं आणि दुसरा त्याचं दर्शन करून देतं. हेच चिंतन आत्तापर्यंतच्या पॅरेग्राफमध्ये आपण पाहिलेलं आहे. याला दृष्टांताने मांडण्याचा प्रयत्न इथं आत्ता करतायत. त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. पण ते चिंतन आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम.